एक मिनिट जॉनी जॉनी बरं एक मिनिट मी घेऊन येते मागे कुठे कडवडला काय जॉनी समोर चल हॅलो हा बोला पण बघा तिथं त्याला आता दिसेल मला पटकन भेट करू ना हा पण माझं काम अजून झालेलं नाहीये मग पटकन तुला शोध आणि बाहेर ये हो मी काय सोबत साधं बाबा चुकी आहे पण नागराज सुमन अरे जरा लवकर बाहेर या आलं काय रे? गंमत दाखवतो तुम्हाला जाणवतोय काही बरं अय्या म्हणजे काय भाऊजी आज बहिणींच्या ट्रीटमेंटचं शेवटचं सिटिंग होतं हे माहित होतं मला पण त्याचा परिणाम इतक्या लगेच होईल हे माहित नव्हतं उरले सगळे दात गायब झाले एकदम क्लीन झाला चेहरा हा? छान वाटतंय बघायला बहिणी तुम्ही ना आता अगदी पूर्वीसारख्या दिसताय पण काय तुझ्या कंपनीमध्ये तू माझ्या विरुद्ध कंप्लेंट करत होतीस का की खूप उशीर झाला तरी क्लायंटच तयार नाहीये नो मॅम नो घरून फोन होता ना म्हणून घेतला ओके सो फिलिंग बेटर कुठलं थांबतच नाहीये मी फेशियल कसं करू नाही फेशियल करूच नका तुम्ही नो 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 प्लीज इट्स व्हेरी अनहायजेनिक इट्स बेटर तुम्ही निघा ओके तुमचे 50% डिस्काउंट कॅरी फॉरवर्ड करू या नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम मॅडम प्लीज माझी रेटिंग माझं खराब करू नका मॅडम नाही मला कंप्लेंट करू नका माझी प्लीज ही काहीतरी औषध घ्या अगं कुठे ते पूर्वी ओढणी तोंडावर ओढून तोंड लपवत फिरणारी प्रतिमा आणि ती प्रतिमा हा ना म्हणजे मला तर खूप आनंद झाला वहिनी आज अशी सुधारणा होत राहिली पाहिजे तुझ्यात बहिणी इकडे या ना काय बघा तुम्हाला अगदी आरशात बघितल्यासारखं वाटत असेल ना या फोटोत माझं वय 20-22 वर्षांनी कमी आहे सुमन आपण प्रतिमा माझ्यासाठी आताही तू तेव्हासारखीच आहेस आणि आता तुझी डर्मॅटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट बंद आणि फक्त सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट सुरू राहणार आहे बहिणी तुम्हाला असं बघून पूर्णाई किती खुश होती तुम्ही लवकर त्यांना भेटून या हो अहो आपण खरंच तिथे जाऊया त्या सगळ्यांना भेटून खूप दिवस झाले हो जाऊयात ना तुझी इच्छा म्हणजे माझ्यासाठी हुकूम आहे चल जाऊया आता हो
करणार आहे. हो येतोच. ही फाईल ठेवा. चल, चल. मी माझ्यापासून थेट आउट हाऊसमध्ये जाते आणि तिथे जाऊन पटकन कपडे बदलते. तुम्ही बाहेर थांबा आणि कोणी येत नाही हे लक्ष ठेवा. हो तू पटकन चेक कर. अर्जुन आणि सायली अजून आले कसं नाही. नक्कीच काहीतरी शिस्त यांच्यात. साक्षीला कळवायला हवं. कोणी गेलं का? अर्जुन होता का तो? घरी कोणाच्या लक्षात तरी येईल का हो की माझ्या चेहऱ्यावरचे डाग आता पूर्ण गेले नाही म्हणजे तसे गेले काही दिवस ते बऱ्यापैकी कमीच झाले होते की लक्षात येते का बघूया. अरे नाही लक्षात आलं तर आपण सांगू. बरं ऐक, मी आधी आत जातो आणि मी बोलावल्यानंतरच तू आहे. काही काय बघूया त्यांचे रिॲक्शन तर बघूया. तेव्हा त्यांना आनंद होणार आहे ते नक्की आणि त्यांचा आनंद बघून आपल्यालाही आनंद होईल ना. हा, मी पुढे. तू आता चेंज कर. मी तुला बघतो. पटकन. मधू भाऊ, ह्या अशा कपड्यात कुठे गेलीस तू? मी इथे कपडे बदलायला चालली मधू भाऊ. मी पटकन तुमच्या वॉशरूममध्ये जाऊन साडी दिसते आणि नंतर तुम्हाला सगळं सांगते. अश्विन एक कॉफी घे. थँक्यू मम्मा. बरं खायला देऊ का? हे नको मी आधी फ्रेश होतो आणि नंतर काय ते. अरे हे बघा कोण आलंय अरे विराज या 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 हो रविराज आता त्याला आमची आठवण कशी आली? अरे त्याला कारणही तसंच आहे. एक मिनिट. प्रतिमा प्रतिमा, अगं तुझ्या चेहऱ्याचे सगळे डाग गेले. किती छान. अगं तिची कोणीतरी दृष्ट काढा कल्पना अगं डाग नव्हते ते वाईट काळाच्या खुणा होत्या त्या आता निघून गेल्यात ना उत्तम झालं. अरे पण त्यासाठी आपल्याला अश्विनला सांग जायला हवे. डर्मॅटॉलॉजिस्ट त्यानेच रेकमेंड केला होता. आणि तुम्हाला माहितीये का मला तर माझी फी सुद्धा मिळाली. फोटो असल्यासारखी पूर्वीची प्रतिमा त्या आता आपण साजरा करूया काहीतरी गोडाचं ठर नक्की. या पूर्ण फक्त गोड खाण्याचं निमित्तच शोधत असते. प्रतिमाच्या चेहऱ्याकडे तरी बघ. त्याची ट्रीटमेंट संपली आता. अय्या, प्रतिमा त्या मागच्या वेळेस तुला बघितलं होतं ना तेव्हा वाटलं होतं तुझ्या चेहऱ्यावरचे डाग ऑलमोस्ट गायब झाले. आता ऑलमोस्ट हा शब्द सुद्धा गायब झालाय. तुम्ही उभे का बसा ना. या या. दिसते ना तू इथे काय करतेस? ए मी तुला विचारायला हवं तू इथे काय करतोय. तरी मला वाटलं की तू तूच होतास तो असा घराच्या मागून लपून येणारा. इथे इथे काय करतोस तू. अच्छा म्हणजे माझ्याच घरात मी कुठे का जातोय याचं स्पष्टीकरण मला तुला द्यायला हवं. अरे सीएस तुझं काम कर जा ना जा. पण तूच म्हणतोस मी तर काहीच काम करत नाही. माझ्याकडे खूप वेळ आहे की तू उत्तर देणं टाळतोस. अजून तू तू इथे मग सायली कुठे. ती आत गेली का. तुम्ही दोघेही बाहेरून आला मग ते घरात यायच्या ऐवजी तुम्ही आउट ऑफ काय करतात. हे फक्त तुझं आणि माझं दोघांचा टाइम वेस्ट करतेस अजून काय नाही. पण वाटेल का काय प्रॉब्लेम होतो ना. काय तुला आज तुझा आवाज ऐकवायला म्हणून आले. काही नाही मी हेच विचारत होते की तुम्ही दोघं बाहेरून डायरेक्ट इथे काय करताय. वा म्हणजे आता मी माझ्या वडिलांची बोलण्याआधी तुझी परवानगी घ्यायची. माझं चला. प्रतिमा त्या तुझ्याकडे बघितलं ना तर खरंच खूप छान वाटतंय. प्रतिमा त्याला वाटतं नाही, तू लहान मुलासाठी खुश झालीस. चल की तू काही इथे आले ना की मला टेन्शनच येतं. माझ्या माहेरी जाण्याच्या थप्पा परत पकडल्या नको जायला. मला तर वाटलं होतं तुम्हाला कोणाला कळणार सुद्धा नाहीये. बघा असं कसं होईल प्रतिमा. नाही पण मला खरंच कळलं नव्हतं. रविराज काकांनी सांगितलं कळलं की ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाग गेले.
काय ग? काय झालं प्रतिमा ते? तू आता काहीतरी बोललीस? नाही, अगं मला कोणीतरी आई अशी हाक मारल्यासारखं वाटलं. कदाचित मी सरात मारली असेल. तुझा काय संबंध आहे? तुझी आई आहे कधी? मी तुझी केव्हापासून वाट बघत होते. कधी एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना, असं झालं होतं मला. म्हणून तुला वाटलं असेल की मी तुला हाक मारली आई अशी. आई आणि मुलीमध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो तो साक्षीने तिच्या आईमध्ये सुद्धा असणार आणि साक्षीने तिच्या गेलेल्या आईची आठवण म्हणून एक पेंडेंट तिच्याकडे नक्कीच ठेवलं असणार. आपल्याला परत